तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कांदा पीक जाड, वजनदार आणि दर्जेदार करायचा आहे. जर तुमचा कांदा लहान राहत असेल तर पिवळा पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यातच एक पार्ट आहे कांद्याला पाणी कसं द्यायचं. शेतकरी मित्रांनो, कांद्याचं सगळ्यात मोठं नुकसान पाण्यामुळे जास्त होतं. शेतकरी मित्रांनो, जास्त पाणी दिल्याने मुळकूज होते. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे पाणी या प्रमाणातच द्या आणि कमी पाणी दिलं तर कांदा लहान राहतो. शेतकरी मित्रांनो, 10-12 दिवसाला हलकं पाणी देत जा. शेतकरी मित्रांनो, जमीन ओली पाहिजे, चिखल नको. शेतकरी मित्रांनो, पाणी देण्याआधी माती हाताने तपासा. माती चिटकत असेल तर पाणी देऊ नका. शेतकरी मित्रांनो, पार्ट क्रमांक 2, खत व्यवस्थापन गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, कांद्याला योग्य वेळी योग्य खत दिलं नाही तर मेहनत वाया जाते. शेतकरी मित्रांनो, 20-25 दिवसांनी नत्र किंवा युरिया 19-19-19 हे द्या. शेतकरी मित्रांनो, वाढीसाठी हे खूप महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, 30 ते 35 दिवसात झाला कांदा सल्फर द्या. सल्फरने कांदा जाड होतो, रंग चांगला येतो. शेतकरी मित्रांनो, आणि पोटॅश पण द्या. पोटॅशने काय होतं शेतकरी मित्रांनो, वजन वाढतं, टिकाऊपणा वाढतो. शेतकरी मित्रांनो, अति खत टाकू नका, नुकसान होईल. शेतकरी मित्रांनो, पाठ क्रमांक 3, कांदा पिवळा पडतोय ना. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न येतो, पान पिवळी का पडतं. शेतकरी मित्रांनो, याची कारणे अशी. शेतकरी मित्रांनो, जास्त पाणी किंवा नायट्रोजनची कमतरता, मुळांना हवा नाही मिळत. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे ना कांद्याची पाणी पिवळी पडतं. शेतकरी मित्रांनो, त्यावर एकच उपाय, पाणी कमी करा. शेतकरी मित्रांनो, जास्त पाणी देऊ नका, हलकं खत द्या आणि पाणी साचून देऊ नका कांद्या. शेतकरी मित्रांनो, पार्ट क्रमांक 4, रोग व काळजी. कांद्यावर रोग आला तर उत्पादन 40% घटतं. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, पानावर डाग, वाकडी पानं किंवा वाढ थांबणे हे 3 लक्षणं असतात. शेतकरी मित्रांनो, वेळेवर फवारणी करा. शेतकरी मित्रांनो, डॉक्टर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शेतकरी मित्रांनो, पार्ट क्रमांक 5, उत्पादन वाढवायचं सोपं सूत्र आहे. शेतकरी मित्रांनो, योग्य पाणी द्या, योग्य खत द्या, वेळेवर काळजी करा. हे 3 पाळले की तर कांदा नक्कीच चांगला निघतो. शेतकरी मित्रांनो.